ग्रामीण संवाद, सर्वसामान्याचा निर्भीड आवाज. गुंजोटीत शेतीच्या वादातून रक्तरंजित अंत. सोयाबीनच्या शेतात 38 वर्षीय तरुणाचा मृतदेह, 7 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा, काही संशयित ताब्यात. अहमदपूर तालुक्यातील गुंजोटी येथे शेती आणि शेतरस्त्याच्या जुन्या वादातून 38 वर्षीय गोविंद सोपान मुंगे यांचा खून झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली. सोयाबीनच्या शेतात गोविंद यांचा मृतदेह आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली. त्यांच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा आढळल्याने घातपाताचा संशय स्पष्ट झालाय. या प्रकरणी मयताच्या आईच्या फिर्यादीवरून चेअरमन नारायण देशमुख, रवी देशमुख, शामराव देशमुख यांच्यासह 7 जणांविरुद्ध किनगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही संशयित पोलिसांच्या ताब्यात असून उर्वरित आरोपींच्या शोधासाठी 5 पथके रवाना करण्यात आली आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार नारायण देशमुख आणि गोविंद मुंगे यांच्यात शेती व शेतरस्त्याच्या कारणावरून अनेक वर्षांपासून वाद सुरू होता. मंगळवारी सकाळी सुमारे 10 वाजता गोविंद शेताकडे गेले होते. मात्र सायंकाळी 4च्या सुमारास त्यांच्या आई कमलाबाई मुंगे शेतात गेल्या असता सोयाबीनच्या शेतात गोविंद मृतावस्थेत आढळले. त्यांनी गावात येऊन नातेवाईकांना माहिती दिल्यानंतर 112 क्रमांकावर पोलिसांना कळविण्यात आले. पोलीस घटनास्थळी दाखल होताच परिसराची पाहणी करण्यात आली. गोविंद यांच्या शरीरावरील जखमा आणि घटनास्थळावरील परिस्थितीवरून हा नैसर्गिक मृत्यू नसून घातपाताचा प्रकार असल्याचा संशय बळावला. न्यायवैद्यक पथकाला पाचारण करून घटनास्थळावरील पुरावे संकलित करण्यात आले. त्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेसह किनगाव पोलिसांची पथके गुंजोटी परिसरात दाखल झाली. संभाव्य तणाव टाळण्यासाठी पोलिसांनी रात्रभर गावात गस्त घालत परिस्थिती नियंत्रणात ठेवली. संशयितांची चौकशी सुरू असून सायबर पथकाकडून त्यांच्या मोबाईल लोकेशनचीही पडताळणी केली जात आहे. कमलबाई मुंगे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक 232/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेचे कलम 103(1), 189(2), 189(4) व 191(3) अंतर्गत गुन्हा दाखल आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक अमोल तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोडे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी भेट देऊन तपासाच्या दृष्टीने पाहणी केली. ग्रामीण भागातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी पाहत रहा ग्रामीण संवाद, सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. किनगाव अहमदपूर प्रतिनिधी सादिक पठाण.